माझी नाहक बदनामी आहे, माझ्या कुटुंबाला यामुळे त्रास होतोय असं काशीनाथ चौधरी म्हणतात। आपली ही सगळी परिस्थिती सांगत असताना ते मात्र काहीसे भावुकही झालेत। माझ्यावर कुठलाही दबाव नाही असंही काशीनाथ चौधरी यांनी म्हटलेलं आहे। त्या भाजप पक्ष प्रवेशाच्या वेळेस स्थानिक भाजपाच्या नेतृत्वाशी माझी चर्चा झाली होती आणि त्या प्रकरणाशी काही संबंध नव्हता। त्यावेळेसचे आरोपांबद्दल माझं काही म्हणणं नाही आणि मी कुठल्याही दबावामध्ये हा पक्षप्रवेश केलेला नाही। मी स्वखुशीने मी माझ्या पूर्ण विचारांती तो पक्षप्रवेश केलेला। अत्यंत प्रामाणिकपणाने मी काम करतोय आणि आज जे माझ्या कुटुंबाला जे भोगावं लागतंय, खास करून माझ्या मुलांना, माझी छोटी मुलगी आहे 7 वर्षाची, ती टीव्हीवर बघून रडते, मला विचारते, पप्पा हे काय चालू आहे, तुम्हाला का सारखं दाखवतायत, तुम्हाला गुन्हेगार का सांगतायत। माझा मुलगा 17 वर्षाचा आहे, मुंबईला पहिल्यांदा तो गेलाय हॉस्टेलला, त्याला तिथं मित्र चिडवतात त्याच्या हॉस्टेलच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती। आमचं जगणं मुश्किल केलेलं, माझ्या मुलांचं ठीक आहे, माझं व्यक्तिगत मी सगळं फेस केलं असतं। मी अत्यंत संघर्षातून आलेला कार्यकर्ता आहे, अत्यंत प्रामाणिकपणाने काम करतोय, परंतु या राजकारणासाठी माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त झालं तरी चालेल, परंतु यामध्ये माझे कुटुंब, माझी मुलं भरडली जात आहे। मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय की याच्यामध्ये प्रचंड मानसिक त्रास होतोय, राजकारण एका बाजूला, परंतु इथं माझं कुटुंब भरडलं जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।